जोडी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटकातील पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू निर्धाव निघून गेलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय. हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये. परिणाम स्वरूप एका धावेचे रूपांतर दुसरी धावेमध्ये केलं गेलंय. प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे कॉलिंग झाली होती नारायण सरांच्या माध्यमातून. 2 धावा कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांच्या मदतीने रामदास स्वतःच तसेच संघाचं खातं ओपन करतोय. एक अटीतटीची लढत या ठिकाणी पाहायला मिळेल यात मात्र काही शंका नाहीये कारण दोन्ही संघ मजबूत आहेत. यावेळेस चांगला फटका चेंडू कार्पेटच्या साने गेलाय मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. दुसरी धाव घेण्याचं म्हटलं की तुमची कॉलिंग यस नो वेट आणि तुमचं तालमेल फार महत्वाचं असतं आणि ते तालमेल मात्र या दोन्ही फलंदाजांच्या मध्ये दिसून आलंय. ज्या प्रकारे बॅक टू बॅक 2 धावा कंप्लीट केल्या. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतोय. एकच धाव मिळेल. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 5 धावा धावफलकर झाल्या आहेत. पहिल्या फेरीतील शेवटची लढत पाहायला मिळते या दोन संघादरम्यान. अमर स्पोर्ट कासने आणि हुतात्मा शांताराम 11 कालवार. नरेश षटकातील पुढील चेंडू यावेळेस सिंपलच्या वरून खेळून काढलाय. एक चांगला फटका पॉवर प्लेचा षटक आणि पॉवरफुल फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. अतिशय सुरेख फटका नारायण याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. या फटक्यांसाठी फेमस आहे हा फलंदाज. वारंवार चांगली फलंदाजी त्याच्या बॅट मधून आपण पाहिली आहे आणि निश्चितच एक चांगली सुरुवात या ठिकाणावर करताना आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना केला आणि तो चेंडू मात्र सीमारेषे बाहेर भिडकावून दिला होता. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अतिशय सुरेख चेंडू बेट केलं जात आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर बिनबाद 9. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता आकर्षक चषक पाहायला मिळत आहेत. आता मात्र षटक क्रमांक 2 गोलंदाज देवेश येतोय. पाहूया देवेश कशा प्रकारे गोलंदाजी करेल या षटकामध्ये. कारण एक चांगली सुरुवात चांगला स्टार्ट मिळालाय कासने संघाला.
आवश्यकता असेल कालवार संघाला एक ब्रेक थ्रूची, मात्र चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाते. वैयक्तिक 5 धावांवर खेळतोय रामदास, तर नारायण त्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिला होता. त्यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय, चेंडू लॉंग ऑफ लॉंगच्या मध्ये अडवला गेलाय. त्या दरम्यान मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. वारंवार प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांच्या मध्ये पाहायला मिळते. जणू काही रेग्युलर क्रिकेट चालू आहे की काय असा बास मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय, ज्या वेळेस हे 2 फलंदाज दुसरी धाव घेण्यासाठी धावत असतात. यावेळेस चांगला फटका आहे, मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या टप्प्यावर चेंडू उचलला जातोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या धावफलकर पाहायला मिळते 13. षटकातील पुढील चेंडू फुलटॉस आहे, कार्पेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. यास 2 धावा कंप्लीट झाल्या. तर दरम्यान आमचे मान्यवर आमच्यापासून रजा घेताना अनंत पाटील साहेब, मुद्राम पाटील साहेब, प्रेमनाथ वडलकर साहेब, राहुल पाटील साहेब, आपण आलात या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित केली त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून विशेष आभार असतील. देवेश गोलंदाजी मार्कवर षटकातील पुढील चेंडू घेऊन येतोय. यावेळेस रिव्हर्स फटका, मात्र त्याहून अधिक सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. सर्व काही सुरेख पाहायला मिळाला. चांगला चेंडू होता, चांगला फटका होता, चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. एका धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 16 धावा धावफलकर पाहायला मिळतात. यस 16 का डोला, 16 धावांचा बोलबाला धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना जे षटक देवेश या गोलंदाजाच्या माध्यमातून फेकलं जात आहे. यावेळेस एक खराब चेंडू आहे, दिशा चुकीची आहे, पंच आमच्याकडे वळतायत. अवांतर धाव, धावसंख्या अवांतरने पुढे सरकेल 17. त्यावेळेस फुलटॉस चेंडू प्रहार चाललाय, क्षेत्ररक्षक झेल खाली. यस इज गॉन. पहिला गडी बाद नारायण. धन्यवाद दर्जे मास्टर. गावानं लोढा आला, आमचे गावानं हावरे आला. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. एक चांगली फलंदाजी केल्यानंतर मात्र फलंदाज बाद झालाय नारायण. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज भगवान मैदानाच्या आतमध्ये गेलाय. मात्र सलामीवीर रामदास अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे, जो चांगली धावसंख्या उभारण्यामागे हातभार लावतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस मिस टाइम फटका. चेंडू आवत आहे, क्षेत्ररक्षक दूर आहेत. नो मॅन लँड ठिकाणी चेंडू लँड होतोय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. तर या 2 धावांच्या मदतीने धाव
एक गडी बाद 19 धावा 2 षटकाच्या अखेरीस. आता मात्र अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. पाहूया कासने संघ कुठपर्यंत मजल मारेल. तर या 2 षटकामध्ये निश्चितच विकेट खेळावे लागतील एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. तर त्या उलट कालवार संघाचा विचार केला तर एक अचूक टप्प्याची गोलंदाजी दाखवावी लागेल कमी धावांमध्ये रोखण्यासाठी. तर पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. येणाऱ्या 2 षटकामागे तिसरे षटक घेऊन संघाच्या माध्यमातून सदानंद येतोय. बरोबर विकेट हॅट्रिकसाठी रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. न्यू मिलन पायगाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू विकास मुकादम यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा पारितोषिक लावला गेला आहे. षटकार हॅट्रिक व विकेट हॅट्रिक साठी यावेळेस एक चांगला चेंडू मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. डीप मिड विकेटला चेंडू उचलला गेला. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. यस अल्पेश गायकवाड 21 धावा झाल्या आहेत. सदानंद पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली. झेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद. आपण या फटक्याचा विचार केला तर फटक्यामागे तेवढी ताकद जोडता आली नव्हती. उंची जास्त लांबी कमी अशा प्रकारचा हा फटका होता आणि परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा बाहेर होऊ शकला नाहीये. कॉमेंट्री बॉक्स मध्ये कैलास ठाकरे जॉईन होतात. वेलकम. गोलंदाज सदानंद ब्रेक थ्रू मिळून देतो आपल्या संघासाठी. 2 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 21 धावा झाल्या आहेत. नवीन फलंदाज नानू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस रिवर्स फटका अतिशय सुरेख फटका आहे. चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय. जाईल थर्डमॅन सीमारेषा बाहेर. चौकार. अतिशय सुरेख फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. चेंडू सीमारेषा बाहेर झाला होता. प्रशंसा केली जाईल ज्या प्रकारे हा फटका खेळून काढला होता. रिवर्स फटका गॅप शोधून काढली आणि गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल झाला होता 4 धावांसाठी. षटकातील पुढील चेंडू यावेळेस जोरदार अपील होते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव आली. ज्यावेळेस पायचीची अपील होते कैलास ठाकरे त्यावेळेस मात्र पंचांच्या माध्यमातून पाहिलं जातं चेंडू कुठे पडलाय, चेंडूची हाईट किती आहे, चेंडू मिडल स्टिकला आहे का, या सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्यानंतर मात्र पायचीच्या स्वरूपात बाद केलं जात आहे. तर एक तीक्ष्ण नजर सुनील गरज सरांच्या माध्यमातून सुरेश गरज सरांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंचा गणेश दादा केणे
यावेळेस देखील चांगला चेंडू, एक धाव कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर झाल्या आहेत. ट्वेंटी 28 धावा 3 षटकाच्या समाप्तीनंतर. अजूनही 1 षटक बाकी आहे. शेवटचे 6 चेंडू पहिल्या इनिंग मधील आणि या 6 चेंडू मागे जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल कासने संघाच्या फलंदाजांचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल कालवार संघातील गोलंदाजाचा. पाहूया कोण या ठिकाणी सरस ठरतंय. मात्र या ठिकाणावरनं 10 ते 12 धावा धावफलकावर लावल्या गेल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल की एक असं टोटल ज्याच्यापासून फाईट करू शकतो कासने संघ. मुकेश गोलंदाज झालाय शेवटचं षटक हाताळण्यासाठी. षटकातील पहिला चेंडू, यावेळेस छोटा चेंडू होता, दिशा दिली चेंडूला, चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषे बाहेर, चौकार. धावा धावफलकावर झाल्या आहेत. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मनोज ठाकरे या ठिकाणावरनं 10 ते 12 धावा अजून जर जमा झाल्या तर एक चांगलं टोटल पाहायला मिळेल, यात मात्र काही शंका नाहीये. यावेळेस हा चेंडू खेळून काढलाय, डीप मधून क्षेत्ररक्षक येतात, जोपर्यंत चेंडू उचलून पैकी होते त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट झाल्या, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. 2च धावा मिळतील. यावेळेस सॉफ्ट ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. लॉंग सीमा रेषेलगत वरून क्षेत्ररक्षक येतात. 1 धाव कंप्लीट झाले, 2 धावा कंप्लीट होत आहेत. धाव संख्या 2 ने पुढे सरकेल. 36 धावा झाल्या आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, मात्र फटक्यामागे चुकीची निवड. दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज त्या ठिकाणी बाद झालाय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 2 चेंडू मागे पाहूया कुठपर्यंत मजल मारेल अमर स्पोर्ट कासने संघ.
पहिल्या चेंडूवर चौकार आला होता आणि त्यानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळते गोलंदाज मुकेश याच्या माध्यमातून. अतिशय चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 25 धावा ठोकल्या आपल्या संघासाठी वैयक्तिक रामदास या खेळाडूने, ज्यामध्ये 2 चौकारांचा समावेश होता. यावेळेस प्रहार नक्कीच झालाय, मात्र सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद. सदतीस धावा धावफलकावर आहेत, मात्र पहिल्या इनिंग मधील अजून एक चेंडू बाकी आहे. मुकेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बेट होतोय फलंदाज. कोणत्या प्रकारची धाव नसेल या चेंडूवर. यस, 4 षटकाची समाप्ती झाली आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात अमर स्पोर्ट कासनी संघाच्या माध्यमातून. तर 38 धावांचं लक्ष ठेवलंय हुतात्मा शांताराम इलेव्हन कालवार या संघासमोर. या लक्ष्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल त्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल, त्यावेळेस आपण ऐकणार आहोत मनोज ठाकरे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून
तर आपण पाहतात पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा चषक 40+ गोडसे यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं जगावा हा देश आमचा पशुधन वाढत राहावा आम्ही लढलो इथं पडलो इथं आमचा रामराम घ्यावा. खरोखरच आज त्यांचं आपण नाव घेतोय कारण त्यांनी स्वतःचा परिवाराचा न विचार करता समाजाचा विचार केला आणि ज्यांनी समाजाचा विचार केला आहे खरोखरच ते आज अमर झालेले आहेत. असेच आपल्यामधील हे 4 हुतात्मे आणि त्यांची प्राण ज्योत सतत तेवत राहावी, आठवण त्यांची येणाऱ्या पिढीपर्यंत तेवत राहावी यासाठी हा उचललेला उपक्रम जय बजरंग 40+ गोडसे व टायगर ग्रुप यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चालू असलेला सामना अमरस्फोट कासने वर्सेस हुतात्मा शांताराम 11 कालवार या दरम्यान तर विजयासाठी कालवार संघास 38 धावांचं लक्ष्य आहे. हे 38 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील येणारा काल सांगूनच जाईल. मागच्या हंगामाचा जर विचार केला तर खरोखरच हे दोन्ही संघ अतिशय बलाढ्य ताकदीने एकमेकांशी लढत होते. अनेक वेळा एकमेकांना चुरशीमध्ये हर पराजित जय स्वीकारायला लागलं होतं, परंतु आता इथं मात्र पाहण्यासारखं राहील या 38 धावांच्या जुगलबंदीमध्ये कोण विजयी ठरतोय. पंचांचा इशारा आहे, गोलंदाज पंचांच्या उजव्या बाजूचा टाकण्यासाठी सज्ज होतोय. पहिला चेंडू या वेळेस अप्रतिम चेंडूला वेडकावून दिलेला आहे. चेंडू मात्र जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. स्ट्रायकर बॅट्समन आपण पाहतोय मुकेश कुठल्या प्रकारची मनामध्ये शंका न धरता पहिल्या चेंडूवरती प्रहार करतोय. मोठा फटका षटकार खेचतोय आणि आपले कार्यसिद्धी जे आहे आपला फॉर्म जो आहे तो सिद्ध करतोय. षटकार मारून संघाचं अकाउंट ओपन करतोय. 38 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करत असताना मात्र धुवाधार फलंदाजी पहिल्या चेंडूपासून, परंतु येणारा काल सांगून जाईल कशा प्रकारे फलंदाजी होईल. सुरेश टनवतोय गोलंदाजी मार्ग वरती. या बेलेस कार्पेटच्या साने चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न हा आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु कुठल्याही प्रकारचा नुकसान नाहीये. दोन्ही फलंदाज आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूप राहतात. एक धाव अर्जित केली जाते. एका धावाला धावसंख्या होते 7. किशोर कशा प्रकारे फलंदाजी करेल यावेळेस. व्हॉट अ शॉट. इनसाइड आउट आपल्याला पाहायला मिळते. एक धाव कंप्लीट. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही फलंदाजांच्या मध्ये जे धावाचं ताळमेल आहे हे ताळमेल तुमचं योग्य असावं लागतं आणि त्याच अनुषंगाने आपण पाहिलं की 3 धावा बलून काढल्या. 3 धावाने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा होत आहेत त्या 10. सुरेश टन होतोय गोलंदाजी मार्ग वरती. यावेळेस ऑफस्टॉनला डोनाई चेंडू होता आणि इथं मात्र आपण पाहू शकता पहिली सफलता प्राप्त करतोय सुरेश. तर पहिल्या गडी बाद होते. या धावसंख्येवरती 38 धावांचं लक्ष्य आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर एक घणाघात सुरुवात केली होती. त्यानंतर कमबॅक करत असताना पाहतोय आपण सायकल बाहेरचे घे. सुरेश विकेट प्राप्त करतोय आणि आपले मनोबल वाढवतोय.
पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. गोलंदाजी मार्क वरती. या वेळेस आपण पाहिलं थोडीशी दिशा भडकली जाते. पंचांचा इशारा वाईट बॉल येतोय. थोडीशी दिशा भडकली जाते. यावेळेस मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय आणि तर मात्र आपण पाहिलं कलेक्शन करता आलं नाहीये. त्या अनुषंगाने आपण पाहिलं 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या होते 13. अजूनही पहिलं षटक चालू आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 13 आपण पाहतोय. 38 धावांचं माफक आव्हान आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना एक साजेशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते हुतात्मा शांताराम 11 संघाकडून. एकदा टर्न होतोय. गोलंदाज पायांची हालचाल जरूर केली होती, परंतु फटका काही लागला नाहीये आणि फलंदाज मात्र इथं बाद होतोय. अडतीस धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपन्न होतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आपण पाहू शकता 2-13. अजूनही 25 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 25 धावांची गरज विजयासाठी. तर पाहण्यासारखं राहील येणारे फलंदाज कशा प्रकारे फलंदाजी करतील, कारण संयमी खेळी करावी लागेल या इथे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कारण अमर कासने संघाची गोलंदाजी खूप धारदार आहे. इथे थोडस सुरेश मागणा ठरला तरीही कमबॅक करण्याची क्षमता ताकद ही अमर कासने संघाच्या गोलंदाजामध्ये आहे. तर जी ताकद ती क्षमता धुळीस मिळवण्याचं काम फलंदाज करतात काय हे पाहण्यासारखं राहील. चला कमी वेळ घ्या, खेळाला सुरुवात करायची आहे. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. आता झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू इच्छितो, जय बजरंग 40+ घोडसे व टायगर ग्रुप सावंदे आयोजित पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा चषक 2020 आयोजित केलेला आहे.
तो आणला का जय बजरंग 40+ गोरसे व टायगर ग्रुप आयोजित पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा स्मारक भूमिपूजन सोहळा आज संपन्न करायचा आहे. तरी पंचकृषीतील ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती आहे की आपण संध्याकाळी या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहायचं आहे. स्मारकाचं भूमिपूजन आज करण्यात येणार आहे. तरी सर्व पंचकृषीतील ग्रामस्थ मंडळीला एक नम्रतेची विनंती की आपण संध्याकाळी इथे हजर राहून या सोहळ्यामध्ये सहभागी घ्यायचा आहे. लक्षाला कोणाला तरी जोडलं कारण ज्या हुतात्म्याने आपली प्राणाची बाजी लावली त्यांना जिवंत ठेवण्याचं काम मात्र इथे करायचं आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खूप खोल होता. परिणाम स्वरूप आपण पाहिलं फक्त एकच धाव कंप्लीट करता आली. नरेशने घेतला ना रन वीर हुतात्मे शुद्धजन चन्ने गोरसई, त्यानंतर शांताराम म्हात्रे कालवार, त्यानंतर चंदन मुकणे शेलार आणि लक्ष्मण हडके गौरीपाडा या 4 शूरवीरांना आपण एक श्रद्धांजली म्हणून त्यांची ही अमरज्योत तेवण्यासाठी एक स्मारकाचं बांधकाम करणार आहोत आणि त्याचं भूमिपूजन आज संध्याकाळी होणार आहे. तरी वारंवार सांगितले होते की आपण संध्याकाळी 4 वाजता इथं उपस्थित राहून या सोहळ्यामध्ये भाग घ्यायचा आहे. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होत आहे. या वेळेस बिहिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडूला कमी उंची दिली. परिणाम स्वरूप बॅटच्या पट्ट्यामध्ये आवाज असा आला आणि क्रॉस बॅटने मारण्याचा प्रयत्न होता. पंचांचा निघण्याचा इशारा येतोय. ज्यावेळेस तुम्ही आड्या बॅटने खेळता त्यावेळेस बॉलावरची नजर ही तुमची कायम असावी लागते. तसं काही ते घडताना दिसलं नाहीये आणि शारीरिक भाषा ज्याला म्हटली जाते ती गोलंदाजीने कदाचित ओळखलं असेल म्हणून चेंडूला थोडासा खाली ठेवला होता. या वेळेस बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. चेंडू मात्र आपण पाहतोय 2 क्षेत्ररक्षकाच्या मधून चेंडू फरार होतोय. चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या आपण पाहू शकता 19 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. गोलंदाजी मार्गवरती या वेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला कडक फटका खेळून काढलेला आहे. परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय नारायण सरांच्या माध्यमातून. प्रत्येक मॅच मध्ये 100% देण्याचा प्रयत्न करत असतात. स्फूर्ती त्यांची खूप आपल्याला पाहायला मिळते. एका धावेने धावसंख्या झाली ती 20. या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी थोडीशी अपील केली आणि यस इट इज आउट. अप्रतिम चेंडू हाताळला आणि याच चेंडूवरती एक गडी बाद करण्यामध्ये यश प्राप्त झालं. जो ब्रेक थ्रू हवा होता तो ब्रेक थ्रू मात्र इथं मिळून दिलेला आहे. कारण धावसंख्या आपण पाहतोय वेगाने पुढे सरकत होती आणि तिला कुठेतरी आळा घालायचा होता, बाण घालायचा होता आणि तो मात्र काम इथं केलेला पाहतोय आपण. सुधीर यांच्या माध्यमातून एक चांगला विकेट घेतलेला आहे. योगेश यांचं आपल्या संघासाठी आता मात्र काय करता आलं नाहीये, परंतु खूप साऱ्या अशा आशंका त्यांच्याकडून होत्या त्या पूर्ण झाल्या नाही. आणि इथं मात्र हिटमॅन आणि ग्रेट मॅन सदानंद म्हात्रे जातोय खेळपट्टीवरती. बाजूला 20 ना धावसंख्या आपण पाहू शकता 20 झालं 20 धावांवरती अजून एक गाडा थांबलेला आहे. 38 धावांचं लक्ष्य आहे. ओव्हर नंबर 2 चालू आहे. 4 षटकांचा सामना आहे. दोन्ही संघ अतिशय तुल्यबल्य आहेत. त्याच अनुषंगाने टीट फॉर टॅट असे आपल्याला इथे खेळ पाहायला मिळतोय दोन्ही संघांच्या मध्ये.
सुधीर टर्न होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या बेलेस बॅटवरती चेंडू घेतलेला ऑनसाइडला ढकलून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं वारंवार नारायण सरांच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट केलेली आहे. एका धावेला धावसंख्या आपण पाहू शकता. संपली ओव्हर संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती लागत आहेत. अजूनही 2 षटकांमध्ये 17 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. बारा चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. तर या 17 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील, कोण कोणावरती होईल हवी, हे पाहण्यासारखं राहील. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 50-50च्या अवस्थेमध्ये दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतो. जगवा हा देश आमचा, पशुधन वाढता राहावा, आम्ही लढलो इथं पडलो आमचा राम राम घ्यावा, मरावे तरी कीर्ती मागे उरावी, असं काम ज्यांनी केलं स्वर्गीय शुद्धोधन चन्ने, शांताराम म्हात्रे, चंदर मुकणे आणि लक्ष्मण हडके या 4 हुतात्म्यांचा आज हुतात्मा स्मारक भूमिपूजन आहे. तरी या पंचकृषीतील सर्व ग्रामस्थांना एक नम्रतेची विनंती की आपण 4 वाजता इथं उपस्थित राहून या भूमिपूजनाचं सोहळ्यामध्ये भाग घ्यावा. जय बजरंग 40+ गोरसे व टायगर ग्रुप सावंदे यांच्या अनुषंगाने हा आयोजित केलेला सोहळा. आणि या दोन्ही कमिटीला धन्यवाद देऊ तेवढं थोडंच आहे. मला बाजूला आहे. तर 3रं षटक सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी. या वेळेस अप्रतिम डिलिव्हरी थोडीशी हलकीशी आपण अपील सुद्धा पाहतोय, परंतु पंचांवरती कुठल्याही प्रकारचा दबाव नाही आहे. कोणाला बॉलर एक चांगला चेंडू हाताळताना पाहतोय आपण. ऑफस्टॉपवर ठेवलेला चेंडू होता. पुढील लेनचा चेंडू आपण पाहिला. निर्धार होता पहिला चेंडू. 3ऱ्या ओव्हरमधून काशीनाथ पुन्हा एकदा बोलतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. या बेलाचा फुलटाच डिलिव्हरी, टर्न केला चेंडूला आणि थोडस मिसफिल पाहायला मिळालं, परंतु एकच धाव घेतली जाते कारण लगेचच कव्हर केलं आणि एका धावेने धावसंख्या झाली ती 22. 38 धावांचं लक्ष्य आहे आणि आतापर्यंत 22 धावा धावफलकावरती जमवलेल्या आहेत. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ आहे. 2 चेंडू टाकून झालेले आहेत, म्हणजेच उर्वरित 10 चेंडूंमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे. समीकरण उलट सुरू झालेलं आहे. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. उलटाच चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेने टोललेला चेंडू पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण त्या रिझन मध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. भगवानांच्या माध्यमातून एकच धाव येथेही मिळेल या चेंडूवरती. एकेरी दुहेरी धावसंख्या घेत धावफलकाला पुढे सरकत ठेवलेला आहे. दोन्ही फलंदाजांमध्ये मोठे फटके खेळण्याची क्षमता आहे, परंतु धावफलक जे आहे ते हलवत ठेवले तर येणाऱ्या चेंडूमध्ये एखाद 2 मोठे जर फटके आले तर समीकरण थोडस सोपे होईल, परंतु कुठल्याही प्रकारे हार मानायला तयार नाहीयेत कास्ते संघाचे गोलंदाज काशीनाथ. पुन्हा एकदा टर्न होतो. या वेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज झेल पकडण्याचा प्रयत्न करत होता, परंतु झेल सुटला आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये एक फलंदाज मात्र बाद झाला.
पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा चषक आपण पाहतोय। तर या पंचक्रोशीतील पशुसंवर्धन करणाऱ्या शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण संध्याकाळी 4च्या सुमारास आपले पशु घेऊन इथे यायचे आहे। जय बजरंग 40+ गोरसे व टायगर ग्रुप आयोजित पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा स्मारक भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे। तर या सोहळ्यामध्ये आपल्या पशूंसह हजेरी लावायची आहे आणि या सोहळ्याला एक उत्साहपूर्व संपन्न करायचं आहे। तर वलिया खेळाकडे काशीनाथ आपला सांघिक तिसरं षटक हाताळतोय। चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत पाहिली आहे। तर येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये अशीच कामगिरी करेल का हे पाहण्यासारखं राहील की पलटवार करतील फलंदाज। पाहूया ह्या वेळेस ऑफ्टरवर जोडलेला चेंडू आपण पाहिला, बॅटची कडा घेऊन जातोय आणि फलंदाज इथं मात्र बाद होतोय। तू बघ रे 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। ह्या चेंडूवरती या सामन्याचा क्लायमॅक्स ठरेल। इथनं जर एखादा मोठा फटका आला तर फलंदाजांचा दबाव जो आहे तो कमी होईल आणि इथनं जर डॉट किंवा एकेरी धावसंख्या आली तर येणाऱ्या गोलंदाजाला मात्र त्याचा फायदा होईल। तर पाहूया या चेंडूची करामत। या वेळेस बिगीट काढण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली आणि कुठल्या प्रकारे चुकी नाही आणि फलंदाज मात्र बाद होत आहे जलच्या स्वरूपात। तर येणारे 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी। एक चांगली गोलंदाजी करावी लागेल। या उलट जर विचार केला तर फलंदाजांना 1-2 मोठे फटके खेळावे लागतील सुरुवातीच्या चेंडूमध्ये, तर आपण मॅच मध्ये बनवून राहूया कारण 6 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे। चला वेळ कमी घ्या, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे। कोणाला आता नवीन पशुसंवर्धन मेळावा हुतात्मा स्मारक भूमिपूजन सोहळा संध्याकाळी 4 वाजता होणार आहे। तरी या पंचक्रोशीतील आणि या तमाम भिवंडीतील नागरिकांना एक विनंती आहे की आपण संध्याकाळी या सोहळ्यामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि या सोहळ्याला एक उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन संपन्न करायचा आहे। चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच। काशीनाथ यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली। आपण जर पाहिलं तर 2 षटकांमध्ये भरपूर धावा होत्या। त्यानंतर काशीनाथ तिसरं षटक घेऊन आलं आणि अवघ्या 3 धावा खर्च करत 2 विकेट मिळवले, आपल्या संघाला अबाधित ठेवलं। कारण आपण जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूमध्ये जो विकेट मिळवला तिथं येणाऱ्या गोलंदाजाला मात्र समीकरण थोडंसं सोपं करून ठेवलं। तर फलंदाजाला इथं मात्र पलटवार करावा लागेल पहिल्या चेंडूवरती मोठे फटके खेळून, कारण अजूनही विजयासाठी 14 धावांची गरज आहे। संतोष शेवटचं अंतिम षटक टाकण्यासाठी आलेला आहे, तर कशा प्रकारे गोलंदाजी करेल हे पाहण्यासारखं राहील। देवेश स्ट्रायकर फलंदाज आपण पाहतो, 9 स्ट्रायकला आपण पाहतोय सदानंद म्हात्रे।
हे दोन्ही फलंदाज चांगले फलंदाज आहेत, तर कशा प्रकारे फलंदाजी करतील हे पाहण्यासारखं राहील. कारण संतोष सुद्धा चांगला गोलंदाज आहे. तर या दोघांमधील कोणाचं कर्तृत्व श्रेष्ठ ठरेल आणि आपल्या संघाला विजय मिळवून देईल हे पाहण्यासारखं राहील. गोलंदाज संतोष पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी यावेळेस आड्या बॅटने खेळलेला चेंडू जातो लेग साईडला. एक धाव कंप्लीट केली जाते. क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळते आणि आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचं धाडस मानस आपण पाहतो. साधारण म्हात्रेंच्या माध्यमातून एक धाव अर्जित केली जाते अकाउंट मध्ये आणि धावसंख्या आपण पाहू शकता 25. 5 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. 5-13 समीकरण आपण पाहतोय. काही एक होऊ शकतंय. इथं मात्र फलंदाज सरस ठरतो की गोलंदाज दोघांच्या कर्तृत्वावर डिपेंड आहे. गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस मात्र आपण पाहिलं चेंडू हवेमध्ये आणि जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. निश्चित आपण जर पाहिले तर मागच्या चेंडूवरती 2 धावा बनल्या असत्या, परंतु स्ट्राईक आपल्याकडे राखली. आपला स्वतःचा आत्मविश्वास इथं झलकतोय आणि या चेंडूवरती खेचून काढतोय षटकार. मॅच मध्ये जी थंडी मंदी चालू होती इथं मात्र या षटकाराने गरमी आणलेली आहे. धावसंख्या आपण पाहू शकता षटकाराच्या सहाय्याने 31 धावा. येणारे 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. इथं मात्र थोडस समीकरण सोपं होत चाललेलं आहे फलंदाजीच्या माध्यमातून. एक मोठा फटका सामन्याचा चित्र पलटी करून ठेवलेला आहे. येणाऱ्या चेंडू मध्ये गोलंदाजीने जर चांगली गोलंदाजी केली तर निश्चितच अजून या सामन्याचा जो क्लायमॅक्स आहे तो शेष राहील. गोलंदाज टर्न होतोय. संतोष एक मोठा फटका खाल्यानंतर गोलंदाजी करत असताना या वेळेस पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आहे. इथं मात्र चुकी पाहायला मिळते आणि चेंडू मात्र फरार होतोय 4 धावांसाठी. चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकाला सुरुवात झाली त्यावेळेस आपण पाहिलं 14 धावांची गरज होती आणि इथं मात्र 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. तसेच इथं मान्यवरांचं आगमन होते. सन्माननीय चेतन चन्ने साहेबांचं या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर. यावेळेस अप्रतिम फटका आणि विजय संपादन करून देतोय सदानंद म्हात्रे. निश्चितच व्यासपीठावर आताच आगमन झालेले आहे मान्य श्री चेतन अशोक चन्ने उपसरपंच सावंदेगाव. आपण पाहतो या हुतात्म्यामध्ये सुद्धोधन चन्ने यांचे पुतणे आहेत ते आणि त्यांच्या या सोहळ्यामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे.